आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकविता नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या आंबा महोत्सवात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या आयुष्यात अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या दरवर्षी येतात, पण तरीही प्रत्येक वर्षी आपण त्या गोष्टींचं स्वागत अत्यंत मनापासून करतो. उदाहरणार्थ आंबा. दरवर्षी येणारा हा आंबा अत्यंत मनापासून प्रत्येकाला आवडतो. तो आंबा आपण खातो, त्याचे वेगवेगळे पदार्थ करतो आणि आम्हाला माहिती आहे तुमची उत्सुकता. म्हणूनच झी मराठीने यंदा ही नवीन सुरू केलेली सिरीज आम्ही सारे खवय्ये आंबा महोत्सव, या सिरीजचा हा दुसरा भाग घेऊन आम्ही आलोय कोकणात. पाहूयात या सिरीजचा हा दुसरा भाग आणि एन्जॉय करूयात नवीन रेसिपीज. चला. आम्ही सारे खवय्ये आंबा महोत्सवाच्या आजच्या आपल्या भागात आपल्यासोबत आहेत अंजरला गावातल्या अपर्णा मावशी. बरोबर. तुमचं खूप खूप स्वागत आजच्या भागात. कसं वाटतंय तुम्हाला आज आम्ही तुमच्यासोबत इथे गप्पा मारतोय कोकणात येऊन? आम्हाला खूपच छान वाटतंय, कारण हल्ली कोकणात गप्पा मारायला माणसंच नाही. पूर्वी असायची का माणसं? हो, खूप भरलेली होतं, गाव भरलेलं होतं. मग आता काय झालं, कुठे गेली माणसं? आता काही आहे इथल्या प्रॉपर्टीमध्ये उदरनिर्वाहाचं खूप साधन नाही, त्याच्यामुळे शिक्षण निमित्ताने बाहेर गेलेली मुलं बाहेरच नोकरी करतात. असं म्हणायला हरकत नाही की आपल्याला थोडासा पैसा कमवा असं वाटतं आणि म्हणून आपण मग आपलं गाव सोडून बाहेर पडतो, म्हणून गप्पा मारायला कोणीच नाही. पण तुमची खंत मी दूर करणार आहे. आपण मावशीच्या घरी आज संकर्षण आलाय, खूप गप्पा मारायचं आणि रेसिपीज पण पाहिजे. चालेल ना तुम्हाला? हो चालेल. किती वर्ष झाली तुम्ही कोकणात राहता? मी 40 वर्ष राहते. 40 वर्ष. मग कसं वाटतं तुम्हाला? सगळ्या जगाचं आकर्षण हे कोकण आहे. निसर्ग म्हणा, आंबा म्हणा, इथली माणसं म्हणा, सगळ्यांना खूप आवडतं. तुम्हाला कसं वाटतं या सगळ्याविषयी? आम्हाला पण खूप छान वाटतं. आम्हाला पण शहरात आम्ही गेलो तर 4 दिवसाच्या वर राहू शकत नाही. कंटाळा येतो, कारण घरच दिसायला लागतं आपलं. कारण काय, आम्ही वाडीत जी झाडं लावलेली असतात त्यांच्या मुलाबाळांसारखीच त्यांना जपलेलं असतं. किती गोड. किती झाड आहेत तुमच्या म्हणजे वाडीमध्ये? काय कशा कशाची झाड आहेत? आमची नारळी पोपळीची बाग आहे. आणि आंब्याची कलम? आंब्याची कलम पण तो भाग वेगळा आहे. अच्छा, तो भाग वेगळा, पण तुमचा आहे ना, म्हणून तर आम्ही तुमच्याकडे आलो आंबा महोत्सव साजरा करायला. बरं, कोण कोण असतं तुमच्या घरी? मी आणि माझे दीर. तुम्ही दोघेच असता? आणि तुमची मुलं वगैरे? मला 2 मुली आहेत. बरं. दोन्ही सासरी गेलेले आहेत लग्न. अरे वा. मुली एक भिवंडीला असते, एक रत्नागिरीला असते. अच्छा, म्हणजे सुट्टीत येत असतील? हो, सुट्टीला येतात, दिवाळीच्या आणि मे महिन्याच्या. क्या बात आहे. मला तुमच्याशी गप्पा मारायला खूप आवडतंय, पण त्याही पेक्षा जास्त मला याचं बरं वाटतं की तुमच्याकडे आज खूप दिवसांनी कोणीतरी गप्पा मारायला आले. हो की नाही? आपण उरलेला गप्पा किचन मध्ये मारूया, कारण तो मुद्दा जरा जास्ती महत्वाचा आमच्या प्रेक्षकांसाठी. चालेल? हो चालेल. चला तर मग आपण आजींसोबत जाऊयात किचन मध्ये. आम्ही सारे खवय्ये आंबा महोत्सवाच्या आजच्या भागात आपण आहोत अंजरले गावामध्ये अपर्णा मावशींच्या घरी. मला तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या. चालेल ना? कारण माझ्या असं लक्षात आलं की तुम्ही खूप छान गप्पा मारता, तुम्ही खूप छान हसता आणि तुम्ही खूप छान छान पदार्थही करता. करणार ना? पण पदार्थ करत करत आमच्याशी तुम्हाला गप्पा मारावं लागते. चालेल. बरोबर ना? कारण ही आमच्या प्रेक्षकांची जेवायची वेळ आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काहीतरी छान पदार्थ करून दाखवायला लागतील. काय तुम्ही दाखवणार आज? पहिला पदार्थ आहे आंब्याचं मेथकूट. आंब्याचं मेथकूट? असं कसं शक्य? हो, कोकणात आंबे असतात आणि मेथकूट जात्यावर दळलेलं असतं. बरोबर. खूप छान चव लागते. बरोबर. त्यामुळे आमच्याकडे आंब्याचं मेथकूट हा प्रकार करतात. बर, पण मग आता जसं आपलं जे नॉर्मल मेथकूट असतं, जे आपण तूप मेथकूट भात म्हणून खातो, बरोबर की नाही? मग हे मेथकूट त्या भातासोबत वापरता येतं का? हो हो, तेच मेथकूट वापरायचं. पण मग ते आंब्याचं मेथकूट? हो, पण त्याच्यात आंबा घालायचा. म्हणजे चला, आता तूप मेथकूट भात खाणाऱ्यांना एक अजून वेगळ्या फ्लेवरचं मेथकूट मिळणार आहे, बरोबर की नाही? बरोबर. वा वा. बरं, तुम्ही मग अशी गप्पा मारताना म्हणालात की हल्ली आता पूर्वीसारखे आंबे येत नाहीत, असं कसं काय? काय वातावरणाचा परिणाम आहे. पण म्हणजे नेमकं काय होतं? पूर्वी याच्यापेक्षा खूप चांगले आणि खूप चांगले आंबे यायचे आणि खूप मोठ्या प्रमाणात यायचे. आणि अलीकडे दरवर्षी काहीतरी वेगळा प्रकार होतोच आंब्याच्या बाबतीत. बरं. येताना मोहर चांगला आला तर नंतर चिकट
पडतो मोहर होऊन बर किंवा काळा पडतो, हवा मळबडीत होते. सतत 15-20 दिवस सारखं हवामान राहिलं तर कैरी छान धरते. तसं राहत नाहीये, म्हणून हा प्रश्न होतो. अच्छा, म्हणजे बघा आपल्याला नेहमी आकर्षण असतं की कोकणातला आंबा आपल्याला खायचा, यावर्षी खूप खायचा आहे. पण इकडे ह्या मावशी आपल्याला सांगतात की जरा बदल झालाय, कदाचित वातावरणाचा परिणाम आहे. बरोबर की नाही? हो, वातावरणाचाच परिणाम आहे. सलग 15-20 दिवस सारखं हवामान राहिलं तर कैरी धरते आलेल्या मोहर, पण तसं राहत नाहीये. बरोबर, पण मला वाटतं हा समतोल राखणं सुद्धा आपल्या हातात आहे काही अंशी. बरोबर की नाही? आणि मला वाटतं हा जो पर्यावरणाचा समतोल आहे हा इथे गावात राहून बऱ्याच वेळा शक्य होतो, जो शहरात राहून शक्य होत नाही. हो की नाही? बरोबर, म्हणूनही कदाचित कारण असेल. हरकत नाही, आपण अशाच खूप गप्पा मारूयात. पण त्याआधी आता हे काय आंब्याचं मेतकूट ह्याच्याकडे बोलूयात. बरं, मग आंब्याच्या मेतकुटासाठी लागणार साहित्य काय ते आम्हाला सांगा. कैरी, उडदाची डाळ, चण्याची डाळ, तांदूळ, सुंठ, जिरं, लवंग, दालचिनी, मोहरी, हळद, गूळ, हिंग, तिखट आणि मीठ. आंब्याच्या मेतकुटासाठी लागणारं तुम्ही साहित्य आता आम्हाला सांगितलं. आता आपण कृती करूया. हो, तयार ना? तयार. चला मग आधी काय करायचं आपल्याला? आधी आपल्याला भाजून घ्यायचं मेतकूट. बरं, घ्या. काय काय लागणार त्याच्यासाठी? तांदूळ. बरं, तांदूळ घ्या. बरं, तांदूळासोबतच आपण या बाकीच्या डाळी भाजायच्या का? हो. बरं, काय काय लागणार आहे मग? चणा डाळ, ती पण 1 वाटी. हो. बरं, उडीद डाळ अर्धा वाटी. बरं, आता लवंग, दालचिनी, जिरं. जिरं 1 वाटी नाही, मग चिमूटभर जिरं, थोडक्यात चिमूटभर जिरं. मग अशी तुम्ही मला म्हणालात की मे महिन्यामध्ये तुमची नातवंड तुमच्याकडे येतात. हो. मग त्यांच्या काही तुमच्याशी आता हे आंब्याच्या सीझन मध्ये येतात, मग खास आठवणी असतील ना? हो, काय एखादी आम्हाला सांगा ना. आमच्याकडे मुलं अगदी छोटे, वर्षाचं मुलं असताना आलं तरी आम्ही त्याला पूर्ण उघडं करून आंबा खायला देतो की ते इतकं आंब्याने मागतो. तसे फोटो खूप काढलेले आहेत नातवंडांचे. साधारण किती मोठे होईपर्यंत हा नियम त्यांना लागू आहे? थोडे मोठे होईपर्यंत मी सेफ आहे हे मी थोडक्यात खात्री करून घेतली. नाही, पण मलाही आठवतं, म्हणजे माझे आजी आजोबा सुद्धा मला हे असंच आंबा खायला द्यायचं, कारण आम्ही सुद्धा कपड्यांनी सगळं अंग सगळं माखून ठेवायचं. त्या डाळी आणि तांदूळ आता एकत्र छान भाजून झालंय. बरोबर ना? आता काय करायचं आपल्याला? आता आपण ते उतरायचं आणि त्याच्यात हिंग, सुंठ पावडर, हळद आणि तिखट घालायचं. बर, पण आपण एक काम करू. बर, हे सगळं घालायचं ना आपल्याला, पण आपण उतरवण्यापेक्षा इथे ठेवून याचं सगळं घालूया. चालेल ना? चालेल. ठीक आहे, मग ती कडची घ्या. आपण जरा बाजूला करूया. द्या. आणि काय काय त्याच्यात घालायचं ते घ्या आधी. आता याच्यात आधी काय घालायचं आपल्याला? सुंठ पावडर. सुंठ. बर, सुंठ पावडर किती घातली आपण? 2 चमचे. 2 चमचे. आता काय घालायचंय? 1 चमचा हळद. 1 चमचा हळद. बर. 1 चमचा तिखट. 1 चमचा तिखट. बर. मीठ. हे किती घातलं मीठ आपण? चमचाभर. हे मिश्रण भाजून झालंय, आपण ते एकत्रही केलंय. आता काय करायचं? तर ते सारखं करूया. बरं. आणि थोडं गार झालं की मग दळून घेऊया. मग दळून घ्यायचं. बरं. आणि ते दळून होईपर्यंत आपण ही कैरी या निखाऱ्यात भाजून घेऊया. ही कैरी आता आपण भाजायला टाकली. मी तोच विचार करत होतो की मेतकूट आहे आंब्याचं आणि अजून कैरी किंवा आंबा कसा आला नाही, तो इथे आला. तुम्ही हे पदार्थ नेहमी करता ना? हो, नेहमी. तुम्हाला आता टेन्शन तर अजिबातच नसेल? नाही. उलट मला ना खूप आनंद झालाय, कारण यावेळेला तुमच्या नातवाच्या आधी माझा नंबर मी लावला तुमच्याकडे येण्याचा घरी. बरोबर की नाही? बरं, आपण आता हे मेतकूट बारीक करून घेतलंय, दळून घेतलंय, हो की नाही? कैरी भाजून घेतली. आता काय करायचंय? आता ही कैरी आहे ना, ही सोलायची. बरं, मी हे सोलता सोलता तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मग अशी तुम्ही म्हणालात की काही वर्षांपूर्वी ह्याच्यापेक्षा चांगला आंबा कोकणात यायचा, हो की नाही? मग आता हा थोडासा निसर्गात झालेला बदल आहे. सोबतच ही जी करण्याची सगळी पद्धत आहे, जे आता तुम्ही चुलीवर करताय, ह्या धुराचा आता कदाचित हे जर आपण मुंबई, पुण्यात किंवा शहरात करायला लागलो त्याचा त्रास होईल. हा सगळा बदल आहे. मग तुम्हाला काय वाटतं या बदलाबद्दल? निसर्गात बदल झालाय, माणसाच्या करण्याच्या पद्धतीत बदल झालाय. हो, निसर्गापासून माणूस खूप लांब चाललाय असं वाटतं तुम्हाला? वाटतं नक्कीच, असं मनापासून वाटतं ना? हो, नक्कीच वाटतं. बरं, आता काय करायचं आपल्याला? आता हे आंब्याचा गर काढून घ्यायचा आणि त्याच्यात मेतकूट मिक्स करायचं. किंचित पाणी घालायचं. काय करायचं? किंचित पाणी घाला. किंचित पाणी घालू. बरं, किती हवंय मला सांग? बस. त्याचा पूर्ण गर येण्यासाठी किंचित पाणी घालायचं. हे आपण आंब्याच्या रसात जसं पाणी घालतो तसं, हो की नाही? बरं, अजून पाणी हवंय? नको, आता आधी मेतकूट घाला. बरं, मला सांगा की
मेथकूट एवढं पुरे? हो पुरे. आता आपण हे छान एकत्र करून घेऊया. बर चला मग आपण आता हे छान एकजीव करून घेऊया. मेथकूट आणि भाजलेली कैरी आपण एकजीव करून घेतली. आता काय करायचं? आता ह्यात थोडं मीठ घाला. थोडंसं मीठ घालायचं. आता मी मदत करतो. चालेल ना? हो इतकं लागेल? हो लागेल. हा आणि गूळ घाला. गूळ घातल्यावर तर अजून थोडंसं पाणी सुटतं का? मऊ होतं. मऊ होतं. बरं मला एक सांगा, तुम्ही मुळात इकडचेच याच भागातल्या का? हो देवरुखच्या. बरं. आणि तुम्ही त्याच्यानंतर मग इकडे आलात या भागात. पण मग तिकडच्या आंब्याच्या पद्धतीमध्ये, चवीमध्ये किंवा खूप ठिकाणी तर खाण्याचे प्रकारही वेगळे असतात हो की नाही? मग तसा काही फरक जाणवला तुम्हाला लग्न होऊन इकडे आल्यानंतर? तिकडच्या आंब्याच्या चवीत इथल्या समुद्राकडच्या आंब्याच्या चवीत फरक आहे. का बरं? ह्याच्यात थोडं मीठ आहे का? असं नाही, इथला आंबा खराब पण पटकन होतो. आमच्याकडे आंबा खूप पिकला ना तर त्याला सुरकुत्या पडतात. बरं. पण खराब नाही होत. आता हे काय करायचं आपल्याला? आता ह्याला आपल्याला फोडणी द्यायची. बरं, फोडणी द्यायची. मग फोडणीची तयारी करूया. आता आपल्याला फोडणी करायची ना? बरोबर. मग आता ह्याच्यात आधी तेल घालू मी? हो चालेल. किती घालणार आहे? खूप दिवसांनी किंवा खूप महिन्यांनी मी ही अशा प्रकारची फोडणी करताना पाहतोय हो की नाही? कारण असं थेट चुलीवरती फोडणी फार कमी ठिकाणी होते. रात्री जिथे चूल असते तिथेच होते. बरोबर. तेल गरम झालंय का आता? बघा मोहरी. मोहरी घालू त्याच्यात? नाही लागले. तेल तापलंय. जराशी घाला मोहरी. अजून घालू मोहरी? हा तर हिंग घाला. हो बस. बरं. हिंग किती? इतकं पुरे? हो. हळद घाला अर्धा चमचा. पुरे? तिखट घाला. हे तर फोडणी याच्यावर घाला. बर. त्या मिश्रणावरती? हो. आता हे काय आपल्याला परत कालून घ्यायचं? हो. आणि आपल्याला थोडं हे खूप सुक्क झालंय ना, थोडं पाणी घालून सारखं करायचं. बरं. मग थोडंसं पाणी घालूया आता. किती लागणार आहे सांगा मला? हो चालेल. बरं, या फोडणीमध्ये आपण कढीपत्ता पण घालू शकतो का? कढीपत्ता आम्ही तरी नाही घातलेला कधी. नाही, कारण एरवी जे आपण मेथकूट करतो ना, असं पातळ किंवा फोडणीचं मेथकूट, त्याच्यामध्ये आपण बरेचदा कढीपत्ता पण घालतो हो की नाही? ते आंब्याच्या मेथकूटच घालू शकतो की नाही म्हणलं. काही घालून आपण बघायला हरकत नाही. बघायला हरकत नाही. असंही तुम्ही करायला हरकत नाही हो की नाही? थोडं घाला. अजून घालू पाणी? बस बस बस. पुरे? बस झालंय मेथकूट तयार? हो झालं. पण तुम्हाला जर चालणार असेल तर मी थोडीशी चव घेऊन बघू का? हो चालेल. कारण ते खूपच छान वाटतंय. आणि एक मिनिट थांबा. झालंय. फार आंबूस आणि फार छान झाले. तुम्ही पटकन लिहून घ्या. तोंडाला पाणी येतं माझ्या. तुम्ही पटकन लिहून घ्या. आंबा मेथकूटासाठी लागणारं साहित्य आणि कृती. आंब्याचं मेथकूट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कैरी, उडदाची डाळ, चण्याची डाळ, तांदूळ, सुंठ, जिरं, लवंग, दालचिनी, मोहरी, हळद, गूळ, हिंग, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका मडक्यामध्ये तांदूळ, चणा डाळ, उडीद डाळ, लवंग, दालचिनी आणि जिरं घालून हे मिश्रण एकत्र भाजून घ्यावं. 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट आणि मीठ घालून हे मिश्रण दळून घ्यावं. कैरी भाजून घ्यावी. भाजलेल्या कैरीचा गर काढून त्यामध्ये पाणी आणि मेथकुटाचं वाटलेलं मिश्रण घालावं. त्यामध्ये मीठ आणि गूळ एकजीव करावा. फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग, हळद आणि तिखटाची फोडणी करावी. ही फोडणी मेथकूट आणि कैरीच्या मिश्रणामध्ये घालावी. त्यामध्ये पाणी घालून एकजीव करून मेथकूट तयार करावं. किती छान केलं तुम्ही आता ते आंब्याचं मेथकूट. मी चाखून पाहिलं की नाही लगेच. किती सुंदर झालं होतं. तुम्ही ट्राय करा, कारण ते खूप सोपं आहे हो की नाही? बरं, आता तुम्ही पुढे अजून काय सांगणार आहात आम्हाला? आता कांदा आंबा टक्कू. कांदा आंबा टक्कू? हे काय नवीन? नवीन नाही, जुनच आहे. तुम्ही कधी शिकलात? इथेच आल्यावर शिकलो. बरं, ठीक आहे. चला, आता मग काय म्हणाल तुम्ही नाव ह्याचं? कांदा आंबा टक्कू. कांदा आंबा टक्कू. आता साठी लागणारं काय साहित्य ते आम्हाला सांगा. किसलेली कैरी, बारीक चिरलेला कांदा, गूळ, हिंग, मोहरी, हळद, तिखट आणि मीठ. कांदा आंबा टक्कू साठी लागणारं साहित्य आता आपण पाहिलं हो की नाही? आता आपण कृती करूयात. हो चला, काय करायला लागतं पहिल्यांदा? किसलेली कैरी घाल. किसलेली कैरी ही अगदी साधी आपली नॉर्मल कैरी, त्याला शिजवली नाही, वापरली नाही. सगळी लागेल? हो सगळी. पुरे? हो. आता कांदा 1 वाटी किसलेली कैरी आणि अर्धी वाटी कांदा. बरं. मीठ, गूळ,
हे सगळं मी मिक्स करून घेते. मग आपण त्याला वरून फोडणी देऊया. बर, मला आता एक गंमत सुचली बघा. हा, राजा असतो की नाही, राजा एखादा राज्याचा, तो कसं सगळ्यांच्या कामाला येतो, बरोबर की नाही. आता आंब्याला फळांचं काय म्हणतात, राजा. राजा सगळ्या चवींच्या कामाला येतोय बिचारा. गोड म्हणू नका, पोळी म्हणू नका, आम्रखंड म्हणू नका, तक्कू झाला, म्हणजे सगळ्या प्रकारे तो आंबा कामाला येतो, हो की नाही. बिचारा खरंच राजा आहे, किती सहन करतोय तो. आता काय करायचं आपल्याला पुढे, आता आपल्याला ह्याच्यावर फोडणी द्यायची. फोडणी द्यायची. बर, हे मिक्स करून झालं. बर, हे मिक्स करून घेईपर्यंत आपण आता फोडणीची तयारी करूया. कांदा आंबा टक्कूसाठी लागणारं मिश्रण आपण पटकन तयार केलं, हो की नाही. आता काय करायचंय, आता आपण त्यावर फोडणी द्यायची. फोडणी द्यायची. चला मग तयारी लागूया. जरा ती तेल घालू मी. किती लागणार आहे सांगा. पुरे नाही, घाला थोडं, बस. पुरे घालू आता मोहरी. पुरे मोहरी. पुरे. आता हिंग घाला. हिंग घालू. आता हळद आणि तिखट. आता हे तयार ना. हो. वा वा, छोटीशी आणि एकदम छान रेसिपी आहे. पटकन तुम्ही लिहून घ्या कांदा आंबा टक्कूसाठी लागणारं साहित्य आणि कृती. कांदा आंबा टक्कू बनवण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेली कैरी, बारीक चिरलेला कांदा, गूळ, हिंग, मोहरी, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका तव्यामध्ये किसलेली कैरी घालावी, त्यामध्ये अर्धी वाटी चिरलेला कांदा, मीठ आणि गूळ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग, हळद आणि तिखटाची फोडणी करावी. ही फोडणी कांदा आणि कैरीच्या मिश्रणात घालून टक्कू तयार करून घ्यावं. कांदा आंबा टक्कू आता आपण पाहिला. आता तिसरी रेसिपी काय, आंब्याचे शंकरपाळे. मी तुम्हाला खूप त्रास देतोय का. नाही नाही नाही, पहिली रेसिपी अशी मोठ्या आवाजात सांगितली, नंतर मग थोडीशी सांगितली, आणि मग आता आंब्याचे शंकरपाळे असं म्हणाला. उन्हाळ्याचा आहे ना, उन्हाळा आहे ना, हो तुम्ही समजून घ्या, थोडासा आवाज बारीक होणारच. मग काय करणार होतं आपण आता तिसरी रेसिपी, आंब्याचे शंकरपाळे. आंब्याचे शंकरपाळे, फॅन्टास्टिक. मग त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय ते सांगा. आंब्याचा रस, मैदा, साखर, मीठ आणि मोहन घालण्यासाठी तूप. आपण आता आंब्याचे शंकरपाळे करणार आहोत. साहित्य आपण पाहिलंय, आता आपण कृती करूयात. हो, चला. काय करायचं आधी, प्रथम तूप पातळ करून घेऊया. बरं, मग याच्यात तूप घालू. हो. किती, सगळं लागेल. हो, सगळं लागेल. हे तूप आता पातळ झालंय. आता काय करायचं, आता हे जरा इथे ठेवते. बरं. आणि या ताटलीत मैदा घेऊन त्याच्यावर ते घालायचं. बरं, मैदा किती लागणार आहे, तो सगळा घ्या. सगळा लागेल. हो. तूप किती घेतलं होतं आपण, 2 चमचे. 2 चमचे. हा. आता थोडं मीठ घाला. मीठ किती लागणार आहे सांगा. हा, पुरे पुरे पुरे. साखर. साखर सगळी लागेल. नाही, अर्धी घाल. अर्धी वाटी साखर. बर, आता हे काय एकजीव करून घ्यायचं. हो. आणि नंतर त्याच्यात आंब्याचा रस घालायचा. चला, मग आधी आपण आता हे एकजीव करून घेऊया. हे आता एकत्र करून झालंय आपलं. हो. पुढे काय करायचं, आता ह्याच्यावर आंब्याचा रस घालून. आंब्याचा रस हा सगळा लागेल ना. नाही. बरं, किती मला सांगा. हो. हा किती आंब्यांचा रस घेतोय आपण याच्यासाठी. एक आंब्याचा आहे तो रस. बरं. ते आपण वापरतोय किती आंब्याचा. आता त्याच्यात आंब्याच्या रसावर अवलंबून असतं. बर. घट्ट थोडं कसं असेल त्याच्यावर. बर. त्याच्यामुळे तो लागेल तेवढा घ्यायचा आपल्या प्रमाणात. बर. ते आता छान मळून झालंय. आता आपल्याला काय करायचंय, आता आपण ह्याची पोळी लाटायची, त्याचे शंकरपाळे पडायचे आणि ते तळायचे. चला, मग आपण आता ह्याची पोळी लाटून घेऊयात आणि त्याचे शंकरपाळ्याचे काप करूयात. आंबा शंकरपाळे करायसाठी जे मिश्रण आपल्याला लागणार होतं ते मिश्रण आपण घेतलं, थापून त्याचे शंकरपाळ्यासारखे काप केले. आता काय करायचं, आता ते तळायचे. आणि मग तयार. घ्या.
किती वेळ लागतो साधारण याला तळायला? 5 मिनिटं. 5 मिनिटं. चला मग आम्ही आता हे छान तळून घेतो, तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या आंबा शंकरपाळ्यांसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आंब्याचे शंकरपाळे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: आंब्याचा रस, मैदा, साखर, मीठ आणि साजूक तूप. कृती: प्रथम एका ताटामध्ये मैदा घेऊन त्यामध्ये गरम केलेलं तूप, मीठ, साखर आणि आंब्याचा रस घालून मिश्रण मळून घ्यावं. या मिश्रणाची पोळी लाटून त्याचे शंकरपाळे कातून घ्यावेत आणि गरम तेलामध्ये कडकडीत तळून घ्यावेत. अंजरले दापोलीतल्या अपर्णा मावशींकडे आज आपण आलो मुद्दाम मे महिन्याच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत, आणि तुम्ही आम्हाला एवढ्या छान नवीन रेसिपीज करून दाखवल्यात आंब्याशी निगडीत असलेल्या, आणि म्हणून झी मराठीकडनं आणि आमच्या सगळ्या टीमकडनं तुम्हाला ही प्रेमाची भेटवस्तू. अशाच नवीन नवीन रेसिपीज तुम्ही खूप वर्ष करत राहा, आम्हाला खूप बरं वाटेल. मी दरवर्षी तुमच्याकडे येत जाईल. चालेल का तुम्हाला? हो चालेल चालेल. तुम्हाला मी इथे येऊन त्रास दिला का? नाही, अजिबात नाही. अजिबात नाही ना? नाही. हा, मला एक खात्री आहे की नक्कीच मी तुम्हाला त्रास दिला नसेल, कारण तुम्हीच म्हणाला होतात की खूप दिवसांनी तुमच्याशी कोणीतरी गप्पा मारायला. हो की नाही? चला, आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला तेही आम्हाला नक्की कळवा. आजच्या रेसिपीज कशा वाटल्या तेही कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. अंजरले दापोलीतल्या अपर्णा मावशींच्या घरी आज मी आलो, आणि आजचा भाग इतका छान झाला. त्यांचे धीरे इथे आहेत. तुमचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. आणि योगायोगाने मे महिन्याच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत इथे आलेली त्यांची नात गार्गी सुद्धा इथे आहे. तुझं पण खूप स्वागत. तू नेहमीच आजीच्या हातचे हे सगळे पदार्थ खाल्ले असतील, पण आज मी तुझ्यासोबत खाणार आहे. चालेल ना? व्हेरी गुड. मग आम्ही हे पदार्थ खातो, तुम्ही अशाच नवीन रेसिपीज ट्राय करा. मस्त खा, स्वस्थ राहा, पाहत राहा आम्ही सारे खवय्ये आंबा महोत्सव. टाटा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे अन खिलवावे. ओके, आपण पहिल्यांदा काय बनवतोय? पहिल्यांदा आंब्याच्या वड्या बनवतोय आपण. ओके, आपली पुढची रेसिपी काय आहे? आंब्याचं पंचामृत. आंब्याचं पंचामृत. खवय्ये